मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन फोन करून सांगतो की मागील एका वर्षाचे CCTV फुटेज पाहिजे, तेही लवकरात लवकर. आणि असे म्हणून तो फोन ठेवतो. तो हॉटेलच्या बाहेर उभा असतो. त्यावेळी साक्षी खरंच इथं आली होती का, या गोष्टीचा त्याला शोध घ्यायचा असतो. दुसरीकडे अस्मिता आता प्रियाला विचारते, काय गं, तू कशी तयार झाली त्या विपुलबरोबर लग्न करण्यासाठी? मग प्रिया सांगते की अगं, बाबांनी मला शपथ घातली की त्या विपुलबरोबर लग्न नाही केलं तर बघ, मला आईच्या फोटोची शपथ घ्यायला लावली. अस्मिता, मला माफ कर. मी तुझी शपथ घेऊनही सांगते की मला फक्त अर्जुनबरोबरच लग्न करायचं आहे. अस्मिता म्हणते, तू माझी शपथ काही घेऊ नको. तू त्या विपुलबरोबर लग्न करायची आणि मी इकडे मरायची. असं म्हणून ती प्रियाला थांबवते. मग प्रिया म्हणते, तू जरा शांत बस. या प्रॉब्लेममधून कसं बाहेर पडायचं त्याचा जरा विचार कर. मला या विपुलबरोबर लग्न करायचं नाही आहे. अस्मिता म्हणते, हो गं, मला पण कधी झाले की तू माझी वहिनी होशील. प्रिया मनातल्या मनात विचार करत असते की मी ज्यावेळी तुझी वहिनी होईल ना, त्यावेळी आधी तुझा बोजा बिस्तारा बांधून तुझ्या सासरी तुला पाठवून देईन. दुसरीकडे अर्जुन आता ऑफिसमध्ये आलेला असतो. चैतन्य जेवण करत असतो. सायली अर्जुनला म्हणते, सर, तुम्ही आधी जेवण करून घ्या. काम तर होतच असतात. अर्जुन म्हणतो, मला जबरदस्ती करू नका. त्यावर चैतन्य म्हणतो की अरे, जबरदस्ती आणि आग्रह हे दोन्हीही वेगवेगळे शब्द आहेत. मला माहिती आहे अर्जुन, तुझा जरा मराठीचा प्रॉब्लेमच आहे. त्यावेळी अर्जुन चैतन्यकडे रागाने बघतो आणि मग स्वतःशीच हसतो. मग तो सायलीला विचारतो, तुम्ही जेवला का? सायली म्हणते, नाही. म्हणजे स्वतः तर जेवायचं नाही आणि दुसऱ्याच्या मागे लागायचं जेवण करण्यासाठी. चला बसा बरं, मी तुम्हाला जेवायला वाढतो. असे म्हणून अर्जुन सायलीला जेवण वाढायला लागतो. चैतन्य त्या दोघांच्याकडे पाहतच असतो. तेवढ्यात अर्जुनच्या मोबाईलवर इन्स्पेक्टर कदमचा फोन येतो. चैतन्य तो फोन रिसीव्ह करतो आणि स्पीकरवर टाकतो. इन्स्पेक्टर कदम म्हणतो की तुम्ही जे CCTV फुटेज मागितलं होतं ते मिळालेलं आहे. आमचा माणूस थोड्याच वेळात तुमच्याकडे पेनड्राईव्ह घेऊन येईल. सर्वजण जेवण करणारच असतात तोपर्यंत इन्स्पेक्टर कदमचा माणूस तिथे पेनड्राईव्ह घेऊन येतो. मग चैतन्य विचारतो, अर्जुन, तुझं काय चाललंय, जरा सांगशील का मला? त्यावर अर्जुन म्हणतो की साक्षी ज्या रिसॉर्टमध्ये गेली होती त्या रस्त्यावर एक CCTV आहे. त्यामुळे नक्की साक्षी त्या रिसॉर्टमधून कधी बाहेर पडली होती हे आपल्याला कळेल. मग ते दोघे लॅपटॉपमध्ये ते फुटेज बघायला लागतात. त्यामध्ये साक्षीची गाडी तिथे थांबलेली असते. साक्षी रिसॉर्टमध्ये जात असते. चैतन्य म्हणतो की सिंपल आहे, ती तर रिसॉर्टमध्येच गेलेली आहे. अर्जुन म्हणतो, अरे जरा थांब, पुढे बघू काय होतं ते. त्यानंतर एका तासाने साक्षी पुन्हा रिसॉर्टमधून बाहेर येते आणि आपल्या गाडीमध्ये बसून कुठेतरी निघून जाते. हे बघून मात्र चैतन्याला धक्का बसतो. तो म्हणतो की अर्जुन म्हणतो, साक्षी आश्रमातच गेली असणार. सायली म्हणते, हो, मलाही असंच वाटतं. दुसरीकडे महिपत आणि साक्षी नागराजचा राग घालवण्यासाठी केलेदारांच्या घरी आलेले असतात. मग प्रिया म्हणते, प्लीज तुम्ही असे एकमेकांशी भांडू नका, कारण हे भांडण आपल्याला परवडण्यासारखं नाही आहे. मग साक्षी पण म्हणते, अण्णा प्लीज, तुम्ही तरी त्यांच्याबरोबर हातमिळवणी करा. मग अण्णा म्हणतात की मी हातमिळवणी करायला तयार आहे. नागराज शेठ, आपण पूर्वीसारखे एकत्र काम करू, कारण तुमची अंडीपिले मला माहीत आहेत आणि माझीही अंडीपिले तुम्हाला माहीत आहेत. जर आपण एकत्र आलो नाही तर दोघांचीही चांगलीच वाट लागू शकते. पण नागराज काही ऐकत नाही. प्रिया आता नागराजला समजावत असते. मग अण्णाच माघार घेतो आणि नागराजबरोबर हातमिळवणीसाठी पुढे येतो. तरीही नागराज शांतच असतो. मग प्रिया म्हणते की नागराज काका, मिळवा आता पटकन हात. मग नागराज नाईलाजाने महिपतबरोबर हातमिळवणी करतो. तेवढ्यात तेथे रविराज येतो आणि दोघांना हात मिळवताना पाहतो आणि म्हणतो की नेमकं तुमचं काय चाललंय? महिपत शिकरे, तुम्ही इथे कसे? रविराजला बघून सगळेच घाबरतात. दुसरीकडे अर्जुन काम करत असतो. सायली त्याला विचारते की तुम्ही मला इथे का बोलवलात? अर्जुन म्हणतो की तुम्ही इथे उभे राहिलात की माझी कामं कशी पटकन होतात. बाकीचे काम करण्यासाठी आहेतच की. सायली म्हणते, अहो, तुम्ही काय म्हणालात? अर्जुन म्हणतो की माझ्या मदतीसाठी इथे थांबा असं म्हणायचं आहे. मग असं म्हणून सायली लॅपटॉप घेऊन खाली बसते. अर्जुनही तिच्याजवळच खाली बसतो आणि खूप वेळ तिच्याकडे एकटक बघत राहतो.
मग दोघेही CCTV फुटेज बघत असतात. पण अर्जुन अजूनही तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो की सो क्यूट. मग सायली म्हणते कसलं हो क्यूट. मग अर्जुन म्हणतो की ही साक्षी आहे ना, तिचं नाव फक्त साक्षी आहे, पण ती ना धडधडीत खोटं बोलते. मग तो सायलीकडे बघून पुन्हा एकदा म्हणतो की क्यूट. सायली म्हणते तुम्ही क्यूट कोणाला म्हणालात. अर्जुन म्हणतो की कट असे म्हणालो. म्हणजे हा विषय आपण आता कट करूयात. तुम्ही मला कॉफी आणून द्याल का, म्हणजे आपल्याला कामाला परत सुरुवात करता येईल. सायली हो म्हणते आणि तिथून निघून जाते. अर्जुन पुन्हा तिच्याकडे बघून सो क्यूट असे म्हणतो. इकडे रविराज त्यांना म्हणतो की तुम्ही इथे अचानक कसे. मग नागराज म्हणतो दादा तुझ्याकडे त्यांची केस आहे ना, म्हणून ते इकडे आले आहेत. मग महिपत म्हणतो की आम्ही साधी भोळं माणसं, माझ्या मुलीवर जे आरोप केलेत ना ते मला सहन होत नाहीत. रविराज म्हणतो ठीक आहे, पण डिस्कस करावं असं एकही मुद्दा नाही. आणि अर्जुन सुभेदारचं म्हणाल तर त्याला माझ्या तन्वीला त्रास द्यायचा आहे. साक्षीविरोधात साक्ष मिळाल्याशिवाय तो तिची जबानीसुद्धा घेणार नाही. त्यावर प्रिया म्हणते बाबा म्हणजे मला पुन्हा एकदा कोर्टात यावं लागेल का. त्यावर साक्षी म्हणते की मी काहीच केलं नाही तर माझीसुद्धा जबानी कुठून घेणार तो. त्यावर प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते की साक्षी तू तर सुटशील ग, पण माझं काय, मी तर इथेच अडकून बसेल ना, त्याचं काय. दुसरीकडे सायली कॉफी घेऊन येते. अर्जुन म्हणतो हे 2 मग कुणासाठी. सायली म्हणते की एक माझ्यासाठी आणि एक तुमच्यासाठी. असं म्हणून सायली त्याला कॉफी देतच असते की चुकून ती कॉफी अर्जुनच्या शर्टवर सांडते. सायली आता खूप घाबरते. ती कॉफी सांडलेलं शर्ट साफ करायला लागते. त्यावेळी अर्जुन एकटक तिच्याकडे पाहत असतो. सायली त्याला सारखी सॉरी असं म्हणत असते. तेवढ्यात तिथे कल्पना येते. ती त्या दोघांच्याकडे पाहतच असते आणि तिला हसायला येत असतं. मग सायली म्हणते की सॉरी ना सर, तुम्ही माझ्याकडे असे बघू नका, तुम्ही चिडलात का माझ्यावर. अर्जुन म्हणतो नाही चिडलो. बापरे, आता कुठे जीवात जीव आला. तुम्ही मला आज गडबड घोटाळा असंही म्हटलं नाहीत. एवढ्यात कल्पना म्हणते आत येऊ का. अरे मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायला आले. अरे तन्वीचं लग्न ठरलं. अर्जुन म्हणतो कोणता असा मुलगा आहे तो तिच्याशी लग्न करायला तयार झाला आहे. त्याचं आयुष्य तर बरबादच होणार आहे. मग सायली म्हणते असं काही नाही. मग कल्पना सांगते की 1 महिन्याने तिचा साखरपुडा आहे, हे सांगायला मी आले आहे. बाकी तुमचं चालू देत मग. असं म्हणून ती तिथून निघून जाते. त्यावेळी दोघेही लाजतात. मग सायली हात जोडून देवाला म्हणते देवा प्रियाचा संसार सुखाचा होऊ देत. मग अर्जुन म्हणतो की त्या मुलीने तुम्हाला एवढा त्रास दिला तरीही तुम्ही असे म्हणता. सायली म्हणते की हो. अर्जुन म्हणतो की चला कामाला सुरुवात करूया. दोघे खाली बसतच असतात की दोघांचंही डोक्याला डोकं लागतं. सायली पुन्हा एकदा म्हणते सॉरी सर. मग अर्जुन म्हणतो की परत एकदा डोक्याला डोकं लावावं लागेल, नाही तर शेंगा येतील. मग सायली हसते आणि म्हणते की शेंगा नाही हो सर, शिंग. पुढच्या भागात साक्षीला अर्जुन चांगलंच कोर्टात धारेवर धरतो. अशाच तुमच्या आवडत्या मालिकेचे पुढचे भाग पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.